तर पहिला क्वेश्चन हा राहील की तुझा आधी फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? सोडवायला जास्त आवडायचं की पाठ करायला असं? पण मेन बोर्ड एक्झाम परफेक्ट केल्यामुळे CETला जास्त हेल्प झाली असेल. माझा तसा फेवरेट सब्जेक्ट बायोलॉजीच होता. पण नमस्कार, मी श्रेया सावंत. तर माझ्याबरोबर आहे माझा एक स्टुडंट आणि नुकतीच त्याने PCBची MST CET एक्झाम दिली आणि स्टेट बोर्डचा पण आमचा 12वीचा रिझल्ट नुकताच लागला आहे. तर आता आपण थोड्या त्याच्याशी गप्पा मारूया, त्याने कसा अभ्यास केला आहे हे जाणून घेऊया. तर पहिलं तुझं इंट्रोडक्शन दे सगळ्यांना. हॅलो, माझं नाव पारस अनिल परब. मी कणकवलीमध्येच राहतो. मी यावेळी PCB ग्रुपमधून 2025ची MST CET दिली आहे आणि त्यामध्ये मला 96% भेटलेले आहेत. तर खूप चांगले मार्क्स मिळालेत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. थँक्यू. तर पहिला क्वेश्चन हा राहील की तुझा आधी फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? माझा तसा फेवरेट सब्जेक्ट बायोलॉजीच होता. पण काय बोर्डमध्ये थोडे मार्क्स बायोलॉजीमध्ये कमी आल्यामुळे मग सेकंड प्रेफरन्स केमिस्ट्री एक फेवरेट होता सब्जेक्ट. ओके, केमिस्ट्री फेवरेट सब्जेक्ट होता. म्हणजे तू पॅटर्न अभ्यास करताना तुला कोणता पहिला सोडवायला घ्यायचा? सोडवायला जास्त आवडायचं की पाठ करायला असं? थोडं रीडिंग आवडायचं, त्यामुळे बायोलॉजी पण थोडा आवडायला लागलेला. तर CETमध्ये मी केमिस्ट्रीला पहिला प्रेफरन्स दिलेला, कारण केमिस्ट्री मला थोडा इझी वाटत होता फिजिक्सपेक्षा. त्यामुळे केमिस्ट्रीचं पहिला स्टार्टिंग करून थोडे क्वेश्चन सोडवलेले आणि मग फिजिक्सवर गेलेलो. ओके. वर्षभर किती तास अभ्यास करत होता? कशी स्ट्रॅटेजी फॉलो केलेली? खरं सांगू तर वर्षभर CETचा काय जास्त केलं नव्हतं अभ्यास. स्टार्टिंगला थोडी एक्साइटमेंट होती, तेव्हा क्लासमध्ये बसून एक्स्ट्रा थांबून CET करत होतो, पण ते कंटिन्यू नाही राहिलं. मग बोर्डवरच फोकस केला आणि सिरियसली मग बोर्ड एक्झाम नंतरच CET स्टार्ट केलं. पण मेन बोर्ड एक्झाम परफेक्ट केल्यामुळे CETला जास्त हेल्प झाली असेल. हां, तसं केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये त्यामुळे हेल्प झालेली आहे बोर्डमुळे. ओके, म्हणजे फिजिक्सचे कसे सॉल्विंग क्वेश्चन नंतर सोडवायला लागले, पण मेन क्वेश्चन आहेत ते त्यामुळे हेल्प झालेली आहे बोर्डमुळे. हां, केमिस्ट्रीची. ओके. आणि त्यानंतर तू 12वी नंतर जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी किती वेळ अभ्यास करायचास? त्यावेळी तर माझं भरपूर खरा बॅकलॉग टाईप राहिलेला. त्यामुळे तेव्हा 6-7 तास स्टडी केलेला आणि मेन बायोलॉजीमध्ये फोकस केलेलं, कारण मॅथ्स जो असतो तो 50 क्वेश्चन्स असतात आणि बायोलॉजीचे 100 क्वेश्चन पर क्वेश्चन 1 मार्क्स असतो. त्यामुळे बायोलॉजीचं जे 12th होतं त्यावर फोकस दिलेलं पूर्ण, कारण ते 80 मार्क्सला होतं. 11th एवढं काय बघितलं नव्हतं आणि फुल बुक म्हणजे लाईन टू लाईनच क्वेश्चन टाईप असतात बायोलॉजी, जास्त कन्सेप्ट वगैरे तसं काय नसतं. त्यामुळे बुक रीडिंग हे पहिला प्रेफरन्स दिलेलं बायोलॉजीसाठी. आणि तुझा ग्रुप हा म्हणजे स्टार्टिंगपासून तू मॅथ्स ठेवलेलंच होतं 11वी-12वीत, मग त्याचा फायदा तुला फिजिक्सला झाला असेल. फिजिक्सला झालेला आहे. पण जी मुलं PCBला आहेत जे मॅथ्स सोडतात, तर त्यांनी सोडलं पाहिजे बायोलॉजीचे स्टुडंट असून की घेऊन ठेवलं पाहिजे? खरं तर त्यांनी मॅथ्स ठेवलं पाहिजे. मी पण एका काळी ती चूक करत होतो मॅथ्स ड्रॉप करण्याची, पण अनय सरांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यामुळे मी मॅथ्स ठेवलं. त्यामुळे माझा बऱ्यापैकी बोर्डमध्ये आणि ते तसंच केमिस्ट्री जे न्यूमेरिकल किंवा जे फिजिक्सचे पण न्यूमेरिकल आहे ते मॅथ्समुळे भरपूर त्याचा फायदा झालेला आहे. ओके. तू स्टेट बोर्डसाठी कशी स्ट्रॅटेजी केली? स्टेट बोर्ड 12वीचा अभ्यास करण्यासाठी? स्टेट बोर्ड म्हणजे आपल्या जे क्लासमधल्या नोट्स होत्या फिजिक्ससाठी वगैरे त्या फॉलो केलेल्या आहेत. नंतर केमिस्ट्रीसाठी बुक जरी केलं तरी ते खूप आहे, किंवा इन टेक्स्टबुक जे न्यूमेरिकल्स असतात. फिजिक्सला पण ह्यावेळी जो बोर्ड क्वेश्चन होता त्यामध्ये पण बुकमधलेच जे न्यूमेरिकल होते मुलं ते इग्नोर करतात, पण जे बोर्डवाले आहेत ते त्यामधलेच काय तर डिट्टू क्वेश्चन असतात म्हणजे सॉल्ववाले. हां. ओके. केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स कशा पाठ केल्या? केमिस्ट्रीच्या रिॲक्शन म्हणजे त्या नोट्सच काढलेल्या आणि काय थोड्या ट्रिक वापरून वगैरे त्या लक्षात ठेवलेल्या, ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन वगैरे. त्यामुळे त्याला थोडी हेल्प झालेली आहे. ऑर्गॅनिक जास्त आवडतं की इनऑर्गॅनिक, कसं काय? तसं इनऑर्गॅनिकच आवडतं. ऑर्गॅनिकमध्ये थोडं जायचं डिफिकल्ट, म्हणजे जे मोठे टॉपिक आहेत अल्कोहोल फिनॉल वगैरे ते थोडे डिफिकल्ट जायचे म्हणजे रिॲक्शन्स. ओके.
आणि फिजिक्सचा स्टडी करताना स्टेट बोर्डला तू सगळे चॅप्टर्स केले असतील. हां, स्टेट बोर्डला एखाद दुसरा राहिला असेल, पण बाकी सगळे चॅप्टर केलेले. ओके. आणि CETसाठी सगळे चॅप्टर्स केलेले की कसं काय? CETसाठी नाही, खरं तर जो आपला क्रॅश कोर्स होता CETचा, त्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे 11वीचे जे आपले 7-8 क्वेश्चन काय काय फिक्स येतात त्याचे फॉर्म्युले मी एकदा रिवाईज केलेले, ते लक्षात ठेवलेले. आणि मेन फोकस केमिस्ट्रीवर दिलेला, म्हणजे पहिलं केमिस्ट्री जेवढं येतं ते सॉल्व केलेलं. आणि त्यानंतर फिजिक्सचे जे इझी क्वेश्चन्स आहेत, म्हणजे काय काय क्वेश्चन तर कसं असतं, आता जे लास्ट बॅच आहे तर म्हणजे बघितलं मी, जे PCBला क्वेश्चन फिजिक्समध्ये होते ते थोडेफार तोच पॅटर्न PCMच्या पण ह्याला CETला हे रिपीट झालेला. त्यामुळे थोडंफार ती स्ट्रॅटेजी लावली म्हणजे फिजिक्ससाठी. CETची एक्झाम देताना तुला कसं वाटत होतं? PYQ सोडवले असतील, पण डिफिकल्टी लेवल तुमच्या बॅचला वाढलेली की कसं काय? हां, फिजिक्ससाठी तरी डिफिकल्टी लेवल जास्त होती यावेळी CET. केमिस्ट्री थोडं मॉडरेट, हां केमिस्ट्री मॉडरेट होतं. आणि जे बायोलॉजी होतं ते 12थचं इझी होतं आणि 11चे थोडे डिफिकल्ट होते क्वेश्चन. ओके. आणि ॲक्च्युअल पेपरला बसताना कोणते पहिले फिजिक्स पहिला सोडवलं की केमिस्ट्री पहिलं सोडवलं? पहिला केमिस्ट्री सोडवला, कारण म्हणजे फिजिक्सचा जास्त अभ्यास केला नसल्यामुळे केमिस्ट्रीला पहिला प्रेफरन्स दिला आणि केमिस्ट्रीनंतर मग फिजिक्सवर गेलो. ओके. आणि जे आता ज्युनियर्स आहेत 11ला 12थला, त्यांना काय सांगशील तू? त्यांनी कसा अभ्यास केला किंवा तू काय चुका केल्या त्यांनी करू नका असं म्हणशील? 11मध्ये तर CETला मी पूर्णच इग्नोर केलेलं. क्लासमधनं तरी टेस्ट वगैरे घ्यायचे मॅडम वगैरे, त्यामध्ये तर तुक्केत मारायचं म्हणजे त्या टेस्टमध्ये. तर मी एवढंच सांगेन की आतापासून 10-15 MCQ डेली मॅक्झिमम कंटिन्यू 10-15 MCQ इनफ आहेत. ते डेली जर 10-15 असे भरपूर होत जाणार. ओके. 11वीच्या मुलांसाठी. 11वीच्या मुलांसाठी. ओके. आणि 12वीच्या मुलांसाठी कसं सांगशील? 12वीच्या मुलांनी पण आताच स्टार्ट पार्ट पहिला कंप्लीट केला पाहिजे की कसं काय? नाही, त्यांनी पहिला न्यूमरिकलवर थोडा फोकस दिला पाहिजे. जे आता स्टार्टिंगला थोडे टफ MCQ आहेत त्यावर फोकस दिला पाहिजे. मग नंतर ते रिवाईज करू शकतात. टफ MCQ आहेत ते इझीवाले ते लास्टला कवर करू शकतात. ओके. कारण आता थोडं त्यांच्याकडे वेळ आहे म्हणजे CETसाठी. ओके. आता हे दोन्ही एक्झाम तू दिली, स्टेट बोर्डला पण चांगला स्कोर मिळवला आणि CETला, त्यावेळी जे एक्झाम टाईममध्ये जो स्ट्रेस असतो, प्रेशर असतं, ते कसं हँडल केलं? स्ट्रेस म्हणजे काय झालेलं क्लासमध्ये आणि आपल्या प्रिलिम वगैरे एक्झाम भरपूर झालेल्या, त्यामुळे थोडा स्ट्रेस रिलीफ झालेला. काय तेवढा एवढा बर्डन नव्हता, कारण पहिला जो इंग्लिश होता पेपर तो एकदम म्हणजे इझी गेलेला तसा. आणि जो फिजिक्स पण होता तो थोडा मुलांना टफ गेलेला यावेळी, पण मी तो ट्राय केलेला सोडवण्याचे, त्यामुळे थोडा स्ट्रेस रिलीज झालेला त्यामुळे. ओके. म्हणजे तिथेच सगळ्यांचा स्ट्रेस जास्त आलेला की फिजिक्स टफ आला त्यामुळे पुढच्या गोंधळ घातला असू शकतो. बरोबर. आणि फॅमिलीचा आणि टीचर्सचा कसा तुला सहभाग होता पूर्ण तुझ्या दोन जर्नीमध्ये? या फॅमिली आणि टीचर्सने भरपूर सपोर्ट दिला, पूर्ण त्यांनी सहाय्य केलेलं आहे. म्हणजे काय हेल्प असेल सगळी व्यवस्थित केलेली आहे फॅमिली आणि टीचर्सने. 1 वर्ष तू डिप्रेस झालास का कधी? मार्क्स कमी पडले की अभ्यासच होत नाही, कंटाळाच आला आहे किंवा असं काही झालं का? त्यावेळी तू कसं स्वतःला पुन्हा आणलं? की आजारी पडल्यावर मोस्ट ऑफ द केस तो आठवडा तसाच जातो, मग पुन्हा अभ्यास करायला होत नाही आहे, तर तू कसं पुन्हा रिकवर केलंस का कधी असं? तर तसं जेव्हा क्लास वगैरे जर चुकलं असेल, माझा आजारी झालो किंवा काही इतर कारणाने, तर मी काय करायचो, क्लासमधले जे नोट्स चुकलेत ते मित्रांकडनं वगैरे घेऊन कंप्लीट करायचो. म्हणजे आणि ते स्वतः समजण्याचा ट्राय करायचो, नाहीतर मग टीचर्सकडनं एक्सप्लेन करून घ्यायचो. त्यावेळी बर्डन करत गेलं नाही, त्यामुळे तो बॅकलॉग राहिला नाही बोर्डसाठी वगैरे. ओके. 11ची मुलं आहेत त्यांना JEEचं काहीच म्हणजे नीटचं काहीच नॉलेज नाही आहे, तर तू नीट पहिलं देत होतास की तुझं पहिल्यापासून स्टेट बोर्ड आणि CETत द्यायचं असं होतं? नीट देण्याचा एकदा विचार आलेला, पण त्याचाच काही म्हणजे काहीच प्रिपरेशन स्टडी वगैरे नव्हता, त्यामुळे मग बोर्डवरच पहिला फोकस केला आणि मग CET. ओके. तर पारसने खूप मस्त गाईड केलं आहे. पारसबरोबर एक रॅपिड राऊंड खेळूया आपण त्याच्या पूर्ण याच्यामध्ये जर्नीमध्ये त्याने काय काय कसे लास्ट मिनिट रिव्हिजन की प्लॅन रिव्हिजन? खरं मी लास्ट मिनिट रिव्हिजनला प्रेफरन्स दे, कारण तेच खरं इम्पॉर्टंट आहे. कारण पूर्ण वर्षभर करून जे लास्ट मंथमध्ये करणार ते सर्वात इम्पॉर्टंट आहे असं माझं ओपिनियन आहे. ओके. बरोबर. नोट्स की व्हिडिओज? नोट्सला. कोचिंग की सेल्फ स्टडी?
सेल्फ स्टडी. ॲक्युरेसी की स्पीड? ॲक्युरेसी विथ स्पीड. ॲक्युरेसी विथ स्पीड. ओके. MCQ की थेरी? थेरी. ऑफकोर्स PCB स्टुडंट. बुक्स की यूट्यूब? बुक्सच. फिजिक्ससाठी थेरी की न्यूमरिकल्स? फिजिक्सचं काय झालं माहिती आहे, स्टार्टिंगला थेरी आवडायची, पण एकदा ते न्यूमरिकल्स लास्टला सोडत गेलो बुक्समधले, आणि मग थोडे न्यूमरिकल्स आवडायला लागले फिजिक्समध्ये. Okay. त्यामुळे Chemistry न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स. केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक की ऑर्गॅनिक? केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक. ओके. मॅथ्समध्ये वेक्टर की इंटिग्रेशन? मॅथ्समध्ये इंटिग्रेशन. वेक्टर थोडा टफ, ते लास्टला झालेले टॉपिक त्यामुळे थोडा टफ टाईप झाले. इंटिग्रेशन. ओके. सो पारसला आपण शुभेच्छा देऊया. त्यालासुद्धा त्याचं ड्रीम कॉलेज मिळेलच. अजून कॅपराऊंड स्टार्ट झाले नाही आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला बोलूच त्याची पुढची जर्नी कशी होती. तोपर्यंत गुड लक. थँक्यू.